आजपासूनच अ, पूर्ण पंचायत समिती मतदारसंघ निहाय मतदारांचे आभार मेळावे या ठिकाणी सुरू केलेले आहेत. आम्ही या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी अपार कष्ट घेऊन ही निवडणूक आम्ही जवळपास 35,000 मतांनी जिंकलो. तर याचं सगळं श्रेय मतदार राजाला आहे. जसं निवडणुकीत मतं मागायला लोकांच्या दारात गेलो, तसं निवडणूक झाल्यावर सुद्धा आभार मानायला गेलं पाहिजे. म्हणून मी आता आजपासून चार दिवस सर्व पंचायत समिती मतदारसंघातले आभार मेळावे या ठिकाणी लावलेले आहेत. आज तिसरा मेळावा झाला. उद्या 5-6 मेळावे आहेत. परवा दिवशी 3-4 मेळावे आहेत. त्यामुळं मतदारांच्या दारात जाणं, त्यांचं ऋण व्यक्त करणं, त्यांचा आभार मानणं आणि निवडणुकीच्या प्रचार दरम्यान जे आश्वासन दिलं होतं, जे वचन दिलं होतं विकास कामांचं, ते पूर्ण करण्याची ग्वाही देणं, यासाठी हे आभार दौरे सुरू आहे. आज सामनामधनं देवेंद्र फडणवीस यांनी जो काही काळ गडचिरोलीचा दौरा केला त्याचं कौतुक केलं. कुठंतरी मनोमिलनाचा संकेत आहे असं म्हणायचं. गडचिरोलीला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली. त्यांच्याकडे घर खातं सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे. नक्षलवाद्यांनी समर्पण केलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर आणि त्या ठिकाणी मायनिंग इंडस्ट्रीला, खनिकर्म विभागाला प्रोत्साहित करून तिथं उद्योग वाढवायच्या दृष्टीने सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आजच नायगावला माननीय मुख्यमंत्री महोदय सावित्री माता फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आले होते. तेव्हा त्यांनी माझ्याशी चर्चा करताना याचा उल्लेख केला आणि जे चांगलं काम महायुतीचं सरकार करतंय त्याच्याबद्दल जर कोणी चांगलं म्हणत असेल, चांगल्याच्या कामाचं कौतुक करत असेल, तर ते चांगल्या कामाला चांगलं म्हटलं पाहिजे आणि ते हळूहळू त्यांच्या अंगवळणी पडतंय वाटतं आता सामनाच्या. कारण उभाटाला जो काही प्रतिसाद दिसला कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्याच्यावरनं कदाचित त्यांना वाटलं असेल की आता खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, चांगल्याचं चांगलं कौतुक केलं पाहिजे. त्या उद्देशाने ते म्हटले असतील. संजय राऊतांना म्हणाव, या अगोदरचे जे पालकमंत्री होते त्या काळामध्ये मी स्वतः गृहराज्यमंत्री होतो. मी स्वतः गडचिरोलीचे दौरे केलेले आहेत आणि त्यावेळच्या पालकमंत्र्यांच्या बद्दल तिथले सुद्धा जे समर्पण केलेले आतंकवादी होते ते किती चांगलं बोलत होते की आमचं पुनर्वसन किती चांगलं केलं. तिथं मायनिंग इंडस्ट्री बंद होती. आता तिथले जे तुमचे माओवादी होते किंवा नक्षलवादी होते ते मायनिंग इंडस्ट्री वाल्याला पैसे मागायचे, दमदाटी करायचे, हे सगळं मोडून काढलं शिंदे साहेब पालकमंत्री असताना. मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो. माननीय शिंदे साहेबांनी मला विशेष दौरे करायला लावले गडचिरोलीचे. मी स्वतः स्पेशल आयजीना येऊन विशेष दौरा गडचिरोलीचा केला. मला सुद्धा अधिकारी म्हणायचे की राज्यमंत्री महोदय, VIP ला धोका आहे, आपल्याला जाता येणार नाही. पण तरी सुद्धा मी धाडसानं त्यावेळी गडचिरोलीला गेलो. माननीय शिंदे साहेबांनी मायनिंग इंडस्ट्री जर खरी तिथं सुरू कोणी केली असेल बंद पडलेली, तर त्याचं श्रेय तत्कालीन गडचिरोलीचे पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे. संजय राऊताला म्हणावं, EC केबिन मध्ये इथं मुंबईत बसून जे बोलतो ना, की जाऊन एकदा गडचिरोली धाडस दाखव बरं, गडचिरोलीमध्ये जायचं आणि गडचिरोलीमध्ये फिरून यायचं धाडस दाखव म्हणावं. EC चेंबर मध्ये बसायचं आणि ज्यांनी काम केलं त्याच्याबद्दल बोलायचं. ह्याच्याशिवाय दुसरं राऊताला काही येत नाही. आज सकाळी तुम्ही तुमच्यासोबत होते, छगन भुजबळ होते, मुख्यमंत्री साहेब होते. त्याच बरोबर छगन भुजबळ मुख्यमंत्री साहेब सकाळी, तर आज सायंकाळी शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघं एकत्र चाकणमध्ये होते. याच वेळेवरती तुमचे आमदार योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे की काही दिवसात शरद पवार हे सुद्धा महायुतीत दिसतील. हे बघा, आज कुठला दिवस आहे? सावित्री माता फुलेंची जयंती आहे. माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय आणि भुजबळ साहेब समता परिषदेचे अध्यक्ष जे आहेत, ते सावित्रीबाई फुलेंचं माननीय सावित्रीताई फुलेंचं जे जन्मगाव आहे नाळगाव, त्या कार्यक्रमाला एकत्र आले आणि संध्याकाळी जो कार्यक्रम माननीय पवार साहेबांच्या बरोबर होता तो सुद्धा सावित्री माता फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण होतं. त्यांच्या जयंतीच्या औचित्यामुळे हे सगळे दोघ जण दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आले होते. त्याचा राजकीय संबंध जोडावा असं मला तरी वाटत, व्यक्तिगत मला तरी वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.